काय? पुण्याला फोन लागत नाहीये? हो, म्हणूनच मी तुला कॉल केला ना. थांब मी ट्राय करते. नाही लागत आहे. आय न्यू इट. पण भक्ती, मी तुला कॉल करण्याचं कारण ना वेगळंच आहे. काय? Wait, I'll show you. जेनी, तरी मला डाऊट होताच. शनाया नक्कीच खोटं बोलते. ती मुंबईमध्ये नाहीये हे कन्फर्म आहे, पण ती कुठे गेलीये हे फाइंड आउट करायला पाहिजे ना. जेनी, तू का तिची एवढी काळजी करतेय? आपल्याला माहिती आहे की ती नेहमी खोटं बोलते, मग सोड ना. आय नो शी इज अ लायर, बट यू डोंट अंडरस्टँड मी. गुरु सर सिंगापूरला गेले आणि शनायाचा पण ऑफ आहे, तर मला सारखा असा डाऊट येतोय की म्हणजे गुरुनाथ आणि शनाया परत. मला ते टेन्शन नाहीच आहे, मला राधिका मॅमचं टेन्शन आहे. त्यांना कळलं तर त्या किती हर्ट होतील. जेनी, मला असं वाटतं की आपण त्यांना आता हे सगळं सांगायलाच नको. ती वेळ येणारच नाहीये. डू यू नो समथिंग? राधिका मॅम पण सिंगापूरला गेल्यात गुरु सरांना सरप्राईज करायला. आता त्या तिथे गेल्यावर गुरु सरांना आणि शनायाला एकत्र पाहणार, आणि त्या दोघांना एकत्र बघितल्यावर राधिका मॅमला केवढा मोठा शॉक बसेल. जेनी, मग आपण आता काय करायचं? आय थिंक मला रेवतीशी बोलावं लागेल. व्हॉट अ क्रूज! अमेझिंग ना? येस. एवढं मोठं जहाज मी पहिल्यांदाच पाहून राहिले. आणि हा, हे फक्त क्रूज नाहीये हा, तर पाण्यावर तरंगणारं एक आलिशान शहर आहे असं सुद्धा म्हणू शकतो. वाव, मस्त. ए, आपण असं करूया ना, एक फोटो काढूया ना मस्त बाई. नाही नाही नको, मी सेल्फी काढते. मी तालीनं मला शिकवलंय की. चालेल चालेल. ए, या या सगळे या 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 या. हॅलो मुलींनो, हे घ्या. हे तुमच्या सगळ्यांचे केबिन कार्ड्स आहेत. हे घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे केबिन कार्ड खूप महत्वाचं आहे. या क्षणानंतर तुम्ही या क्रूजवर जिथेही जाल, म्हणजे कुठेही फिरायला, शॉपिंगसाठी कुठे किंवा स्पा मध्ये जायला, हे कार्ड खूप महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे केबिन कार्ड तुमचं सर्वे सर्व आहे. ठीक आहे, लक्षात राहील? हो, चालेल. आणि रूमची चावी? हो राधिका, ही तुमच्या केबिनची किल्ली पण आहे. हो का? मग आता एक काम करूया, तुम्ही पटापट तुमच्या रूम मध्ये जा, फ्रेशन अप व्हा, आणि मग आपण मस्तपैकी या क्रूजचा एक फेरफटका मारायला जाऊया. ठीक आहे? हा, चालेल. चला, मी तुम्हाला तुमच्या रूम पर्यंत सोडते, आणि मग मला पटकन बाकीच्या मुलींची पण सोय करायची आहे. ठीक आहे? मोस्ट वेलकम. चला. इकडून जायचं का? हो हो. सॉरी रेवती, मी तुम्हाला अचानक असं बोलून घेतलं, पण सगळ्याच गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत ना, म्हणून. इट्स ओके जेनी, काय झालंय सांग ना. यू नो ना, गुरु सर सिंगापूरला गेलेत. हो माहितीये. आणि राधिका मॅम पण सिंगापूरला गेल्यात. हो, पण जेनी ऍक्च्युली ना हे खूप कमी लोकांना माहितीये. तू प्लीज कुठे सांगू नकोस हा. नो, डोंट वरी अबाउट दॅट. पण प्रश्न हा आहे की मग शनाया कुठे आहे? म्हणजे सॉरी बट रेवती, मला ना डाऊट येतोय की गुरु सर आणि शनाया एकत्र सिंगापूरला गेलेत. कशावरून? आम्ही शनायाच्या घरी म्हणजे पुण्याला कॉल केला होता, तो कुणी उचलला नाही, आणि शनायाच्या पर्सनल नंबरवर पण कॉल केला होता, तोही लागत नाहीये. मग हे सगळं बघता मला खूप स्ट्रॉंगली डाऊट येतोय की ती सरांसोबत गेली असणार. अँड वन मोर थिंग, see this.
शी, किती निर्लज्ज आणि कोडगा माणूस आहे गुरुनाथ. जेनी, पण मला ना आता राधिकाचं खूप टेन्शन आलंय. खूप काळजी वाटते मला तिची. अगं ती पहिल्यांदा कुठेतरी बाहेर गेली एकटी, आणि त्यात ती गुरुनाथला सरप्राईज देणार होती तिकडे भेटून. तर देव करू आणि त्यांची भेट न घडू. केवढे रूम आहेत ना? हो, रूम नाही मग? इकडे केबिन्स आहेत ऍक्च्युली. किती केबिन आहेत ग एकूण? एकूण तुम्हाला काय वाटतं किती असतील? नाही मी सांगतायत, पण भरपूर असतील. एकूण इकडे 1674 केबिन्स आहेत बापा. या अख्ख्या ड्रीम क्रूज मध्ये. आणि आता तुम्हाला लॉबी आवडली आहे ना, तुमचं केबिन तुम्हाला अजून जास्त आवडणार आहे, कारण ते पण तितकंच सुंदर आणि वेल मेंटेन्ड आहे. रश्मिताई, तुमची रूम ही आहे आणि सुवर्णा मॅम तुमची रूम इथे आहे. ठीक आहे, आमची? थँक्यू. येस, या. आणि ही तुमची रूम आहे. हो का? प्लीज एंटर. हो, आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काहीही समजा गरज वाटली तर प्लीज मला फोन करा. माझ्या रूमचा नंबर 9733 आहे. मला एक्सटेन्शनवरून फोन केला तर मी इमिडिएटली तुमच्याकडे येईन. ठीक आहे, मी हे थँक्यू. वापरू? एक्झॅक्टली, हे बघा असं लावा बरं. आला? हा. आता ओपन करा. एक्झॅक्टली. या. व्हेरी गुड. क्या बात. ओके, बाय. काय कमाल आहे रूम. वाढली. इंटिरियर्स बघ ना. आवडतंय ना? खूप आवडते. आपण ना आपल्या फ्लॅटचे इंटिरियर्स असेच करू. ओके, तर मी आतमध्ये बघून येते. फ्लॅटचे इंटिरियर असे करू म्हणजे? मला वाटलं होतं फॉरेन ट्रिपला आणल्यानंतर ही फ्लॅटचं विसरेल तर कसलं काय. तर काय करू यार,